अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले पंचायत समितीच्या वतीने नूतन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या गुडबुक्समध्ये येण्याचा घाट हातकणंगले पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केला असल्याची चर्चा जोरात सुरू आहे। यामागे नेमके कारण तपासले असता गेल्या 3 वर्ष 11 महिने प्रशासकीय कालावधीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची चर्चा नेहमीच होती। यावर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी प्रश्नचिन्ह अथवा तपास करू नये यासाठी हा सत्कार समारंभाचा घाट रचल्याचे हातकणंगले पंचायत समितीच्या आवारात बोलले जात आहे। शुक्रवारी सकाळी 11 वाजता नूतन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार समारंभ नूतन इमारतीमध्ये प्रशासनाच्या वतीने आयोजित केला होता। यावेळी विद्यमान खासदार धैर्यशील माने व विद्यमान आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला। मात्र या कार्यक्रमासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी निधी गोळा करून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे म्हटले जात आहे। मात्र या कार्यक्रमाचा घाट हेतू साधण्यासाठीच केला असल्याचेही बोलले जात आहे, जेणेकरून मागील कालावधीमध्ये प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी मिलीभगत करत अनेक योजना कागदोपत्रीच रंगवल्याची चर्चा आहे व यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली झाल्याची ही चर्चा आहे। त्यावर पडदा टाकण्यासाठी सदर कार्यक्रमाचा घाट घातल्याचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांतून बोलले जात आहे। हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित झाल्यानंतर नूतन सदस्यांना एका चांगल्या हॉटेलमध्ये जोरदार सर्व प्रकारची मेजवानीही दिली गेली। याचबरोबर विद्यमान लोकप्रतिनिधींनी आपल्या बोलक्या स्वभावाचा प्रभाव टाकत जोरदार भाषण केले व सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवा असे नूतन सदस्यांना सांगितले व आपल्या वाहनाने परत गेले। त्यानंतर या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमावर उलटसुलट जोरदार चर्चा सुरू झाली व काही अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकारावर पडदा टाकण्यासाठी हा कार्यक्रम घेतल्याचेही परिसरात बोलले जात आहे। हातकणंगले रोहन साजणे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।